देशातल्या सर्वोच्च न्यायालयातून एक शब्द बाहेर पडतो, कॉक्रोच. देशातल्या बेरोजगार तरुणांना एका सुनावणी दरम्यान झुरळ आणि परजीवी म्हटलं जातं. एरवी असा अपमान झाला की लोक चिडतात, रस्त्यावर उतरून मोर्चे काढतात, निषेध नोंदवतात. पण यावेळी तरुणांनी काहीतरी वेगळंच केलं. त्याने तो अपमान छातीवर लावला आणि अवघ्या काही दिवसात एक असा पक्ष उभा राहिला ज्याने देशातल्या सर्वात मोठ्या सत्ताधारी पक्षाच्या सोशल मीडिया फॉलोअर्सनाही एका झटक्यात मागे टाकलं. हा फक्त एक विनोद नव्हता, हा एक डिजिटल स्फोट होता आणि एका नव्या राजकारणाची सुरुवात होती. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो वरवर पाहता इंटरनेटवरच्या एका गमतीशीर विनोदासारखा वाटेल. झुरळ विरोध मांजर असं काहीतरी बालिश तुम्हाला वाटेल. पण या विनोदाच्या आवरणाखाली आपल्या देशाचं एक खूप गंभीर, अस्वस्थ करणारं आणि तितकंच स्फोटक वास्तव लपलेलं आहे. या सगळ्याची सुरुवात होते 15 मे 2026च्या त्या घटनेने. सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याची सुनावणी सुरू होती. सरन्यायाधीश सूर्यकांत तिथे एक निरीक्षण नोंदवतात. ते म्हणतात, समाजात काही तरुण झुरळासारखे आणि परजीवी आहेत, ज्यांना रोजगार मिळत नाही आणि मग ते मीडिया, सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनवून व्यवस्थेवर हल्ले करत सुटतात. नंतर सरन्यायाधीशांनी यावर स्पष्टीकरणही दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांचा रोग सरसकट सर्व तरुणांवर नव्हता, तर बोगस पदवी घेऊन उदात्त व्यवसायांमध्ये शिरण्यावर होता. पण तोवर जो बाण सुटायचा तो सुटला होता. इतिहास आपल्याला एक गोष्ट वारंवार सांगतो, जेव्हा मानवी समूहांना, माणसांना कीटक, झुरळ किंवा परजीवी म्हटलं जातं, तेव्हा त्याचे परिणाम खूप भयानक असतात. रवांडामध्ये जेव्हा नरसंहार झाला, तेव्हा तिथे एका विशिष्ट समुदायाला असंच झुरळ म्हटलं गेलं होतं. नाझी जर्मनीत माणसांना परजीवी आणि उंदीर म्हटलं गेलं होतं. असं का केलं जातं? कारण कीटकांसोबत कोणी चर्चा करत नाही, परजीवींसोबत वाटाघाटी केल्या जात नाहीत, त्यांना ठेचून मारलं जातं, नष्ट केलं जातं आणि हे नष्ट करणं हा कुठलाही गुन्हा मानलं जात नाही. तो समाजावरचा एक उपचार मानला जातो. इथं आपल्या देशातल्या तरुणांना तोच धोका, तोच ऐतिहासिक अपमान कुठेतरी आतपर्यंत झोंबला आणि या अपमानातूनच जन्म झाला कॉक्रोच जनता पार्टीचा, म्हणजेच CJPचा. अभिजित दिपके नावाच्या एका तरुणाने याची सुरुवात केली. त्यांनी एक्सवर एक व्यासपीठ उघडलं. त्यांनी स्वतःला एक टॅगलाईन दिली, आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज. या पक्षात येण्याची अटच खूप गमतीशीर होती. तुम्ही बेरोजगार असायला हवीत, दिवसाचे किमान 11 तास तुम्ही ऑनलाईन असायला हवेत आणि तुम्हाला व्यवस्थेवर व्यावसायिक पातळीवर स्वतःचा राग व्यक्त करता यायला हवा. हे सगळं ऐकायला आपल्याला नक्कीच विनोद वाटतो, पण हा विनोद नव्हता. कारण या कॉक्रोच पार्टीने अवघ्या 4-5 दिवसात इंस्टाग्रामवर 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. बघता बघता त्यांचे फॉलोअर्स 2 कोटींच्या पुढे गेले. देशातल्या सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस या दोन्ही महाकाय पक्षांच्या अधिकृत फॉलोअर्सना या पोरांनी काही दिवसात मागे टाकलं. हे कसं शक्य झालं? कारण ते फक्त मीम्स बनवून थांबले नाहीत, ते तरुणांच्या खऱ्या प्रश्नांवर बोट ठेवत होते. त्यांनी त्यांचा एक 5 कलमी जाहीरनामा काढला. त्यात त्यांनी मागणी केली की निवृत्तीनंतर कोणत्याही सरन्यायाधीशांना राज्यसभेची खासदारकी देऊ नये. जर एखाद्या सामान्य माणसाचा मतदानाचा हक्क हिरावला गेला तर थेट मुख्य निवडणूक आयुक्तांवर दहशतवादाचा कायदा म्हणजे UAPA अंतर्गत कारवाई व्हावी. संसदेत महिलांना थेट 50% आरक्षण मिळावं. कॉर्पोरेट मीडियाची मक्तेदारी मोडून काढावी आणि पक्षांतर करणाऱ्या आमदारांना म्हणजेच या फोडातोडीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी त्यांना 20 वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी. या मागण्यांकडे जरा शांतपणे पहा. यात कुठेही तुम्हाला पोरकटपणा दिसणार नाही. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, मीडिया आणि राजकारण या सगळ्यावर देशातला तरुण आज किती नाराज आहे, त्याचा प्रस्थापित व्यवस्थेवरचा विश्वास कसा उडाला आहे, हेच यातून समोर येतं. पण जेव्हा एखादं आंदोलन इतकं मोठं होतं, तेव्हा त्याला विरोधही तितक्याच वेगाने होतो आणि इथूनच या कथेत एक नवं आणि अनपेक्षित वळण येतं. कॉक्रोच पार्टीला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरते ऑगी जनता पार्टी किंवा OJP. ऑगी अँड द कॉक्रोचेस हे फ्रेंच कार्टून तुम्ही पाहिलं असेल. त्यात तो ऑगी नावाचा बोका त्या झुरळांना मारायचा सतत प्रयत्न करत असतो. OJPने तोच अजेंडा घेतला. त्यांनी जाहीर केलं की त्यांना या सगळ्या प्रकारच्या झुरळांचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. पण हे फक्त 2 कार्टून पात्रांचं डिजिटल भांडण नव्हतं.
ओजीपीने सीजेपीच्या आणि त्या अभिजित दिपकेच्या अस्तित्वावरच आणि मूळ हेतूवरच एक मोठा प्रश्नचिन्ह उभा केला. ओजीपीने असा थेट दावा केला की हे कॉक्रोच आंदोलन म्हणजे तरुणांचा कोणताही उत्स्फूर्त उठाव नाही आहे, तर ही आम आदमी पार्टीची म्हणजेच आपची एक पूर्वनियोजित आणि छुपी राजकीय खेळी आहे. त्यांनी पुराव्यासकट दाखवून दिलं की अभिजित दिपके हा 2023 पर्यंत आपसाठी काम करत होता. तो त्यांच्या सोशल मीडिया आणि निवडणूक प्रचाराचा एक महत्त्वाचा भाग होता. मनीष सिसोदियांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. दिपके अमेरिकेला शिक्षणासाठी जाताना त्याने मनीष सिसोदियांसोबतचा एक फोटो टाकून लिहिलं होतं की आम आदमी पार्टीशी माझी बांधिलकी कधीही कमी होणार नाही. आणि हा संशय तेव्हा आणखी गडद झाला जेव्हा स्वतः मनीष सिसोदिया यांनी एक व्हिडिओ टाकून कॉक्रोच पार्टीला जाहीर पाठिंबा दिला. ते म्हणाले की जर मगर आणि झुरळांमध्ये युद्ध झालं तर मी झुरळांसोबत उभा राहीन. इथे आपल्याला राजकारणाचा खरा आणि काहीसा भयानक चेहरा दिसतो. काही विश्लेषकांनी जसं की संदीप मनुधने यांनी या संपूर्ण प्रकरणाची तुलना थेट 2011च्या अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाशी केली. त्यांच्या मते जसं त्या आंदोलनाला मागून एका विशिष्ट विचारधारेचा छुपा पाठिंबा होता आणि त्याचा वापर तत्कालीन सरकारला पाडण्यासाठी झाला, तसाच सीजेपीचा वापर सध्याच्या सरकारविरुद्ध तरुणांना भडकवण्यासाठी होत आहे. आपण इंटरनेटवर जे काही बघतो, जे आपल्याला ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक वाटतं, पोरांचा संताप वाटतो, ते नेहमीच तसं नसतं. प्रस्थापित राजकीय पक्ष आता तरुणांच्या या रागाचा वापर करण्यासाठी, विरोधकांची जागा काबीज करण्यासाठी अशा डिजिटल प्रॉक्सी वॉरचा म्हणजेच छुप्या युद्धांचा आधार घेत आहेत. तुम्ही आम्ही त्या मीम्सवर हसत असतो, पण त्यामागे एक खूप मोठी राजकीय रणनीती शिजत असते. ओजीपीने स्वतःला या राजकीय आरोपांपासून वेगळं दाखवण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी प्राण्यांच्या हक्कांवर चक्क 6 कलमी जाहीरनामा काढला. भटक्या प्राण्यांना मोफत उपचार मिळावेत, प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध कडक कायदे असावेत, अशा त्यांच्या मागण्या होत्या. पण त्याचवेळी देशात एक अशी मोठी घटना घडली जिने या संपूर्ण डिजिटल युद्धाला थेट रस्त्यावरच्या वास्तवाशी नेऊन जोडलं. ती घटना म्हणजे नीट 2026 परीक्षेचा पेपर लीक. देशभरातल्या 22 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा मे महिन्यात ही परीक्षा रद्द करावी लागली कारण मोठ्या प्रमाणावर पेपर फुटण्याचे आणि गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरुवातीला हा प्रकार काहीसा नाकारला, पण नंतर त्यांना मान्य करावं लागलं की यात कुठेतरी तडजोड झाली आहे आणि यात शिक्षण माफियांचा खूप मोठा हात आहे. या ज्वलंत मुद्द्यावरून कॉक्रोच पार्टीने थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत एक मोठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली. तिकडे ओजीपीनेही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आपला आवाज उठवला. म्हणजे जे युद्ध एका न्यायालयीन वक्तव्यावरून, मीम्स आणि विनोदावरून सुरू झालं होतं, ते आता देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि राष्ट्रीय संकटाशी जोडलं गेलं होतं. जेव्हा एखादा आंदोलन इतकं टोकदार होतं, महुआ मोहितरा, अखिलेश यादव यांच्यासारखे मुख्य प्रवाहित दिग्गज नेते त्याला पाठिंबा देऊ लागतात, तेव्हा प्रस्थापित व्यवस्था गप्प बसू शकत नाही. सरकारने कारवाई सुरू केली. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा वापर करत सीजेपीचं एक्सवरचं अधिकृत खातं भारतात ब्लॉक करण्यात आलं. त्यांची वेबसाईट इंटरनेटवरून रातोरात काढून टाकण्यात आली. अभिजित दिपके यांनी तर असाही गंभीर आरोप केला की त्यांना हे आंदोलन बंद करण्यासाठी निनावी जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. आता या सगळ्याचा विचार करा. एका मीम पेजवर, एका उपहासात्मक अकाउंटवर राष्ट्रीय सुरक्षेचा कायदा लावला जातोय. हे आपल्याला काय सांगतं? हे सांगतं की सरकारला भीती त्या झुरळांच्या चित्रांची नाही आहे. सरकारला भीती त्या अफाट रागाची आहे, जो या चित्रांच्या आणि मीम्सच्या मागे लपलेला आहे. जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यवस्था, न्यायालये किंवा परीक्षा घेणाऱ्या संस्था तरुणांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरतात, तेव्हा तरुण आपला राग व्यक्त करण्यासाठी नवा मार्ग शोधतात. डार्क ह्युमर आणि मीम्स हे आजच्या तरुणांचं सगळ्यात मोठं हत्यार बनलं आहे आणि तो आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला की तो उद्रेक आणखी वेगळ्या स्वरूपात बाहेर येतो. या एका घटनेने इंटरनेटवर एक वेगळीच लाट आणली. सीजेपीच्या धर्तीवर अनेक नवीन पक्ष उभे राहिले. कॉर्पोरेट जनता पार्टी नावाचा एक गट आला, ज्यांनी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांच्या समस्या मांडल्या. खराब अप्रेझल,
बॉसची चापलुसी करणाऱ्यांसाठी ड्रेस कोड अशा विनोदी पण नैराश्यातून आलेल्या मागण्या त्यांनी केल्या. त्यानंतर नॅशनल पॅरासिटिक फ्रंट आला, म्हणजे तरुणांनी तो परजीवी हा शब्दही स्वतःला अगदी अभिमानाने लावून घेतला. हे सगळं दर्शवतं की आपल्या आजूबाजूला किती प्रचंड नैराश्य साचलेलं आहे. या सगळ्यातून आपण काय अर्थ काढायचा? कॉकरोच विरुद्ध ऑगी हा वाद फक्त 2 सोशल मीडिया पेजेसचा टाइमपास नाही, हा आपल्या लोकशाहीचा बदलता चेहरा आहे. पूर्वी लोक रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे. आज ते मीम्सच्या माध्यमातून व्यवस्थेला चपराक लगावतायत. कदाचित CJP ही एखाद्या राजकीय पक्षाची खेळी असेलही, पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, ती वाढती बेरोजगारी, तो पक्षामधला भ्रष्टाचार, तो संस्थांमधला ढिसाळपणा, हे सगळं खोटं नाही आहे. जोपर्यंत हे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत इंटरनेटवर असे झुरळ आणि मांजरीचे राजकीय खेळ सुरूच राहतील. आणि हे खेळ केवळ आभासी जगात राहणार नाहीत, ते थेट आपल्या उद्याच्या राजकारणाची दिशा ठरवतील. ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.